नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आपण डायरेक्ट आहोत पन्हाळ्यात. हे बघा पन्हाळ्यात आपण आलो होतो डायरेक्ट कनी धडेल खानावळ. ह्या धडेल खानावळ मध्ये जाऊन कनी आपण मस्तपैकी मटणाचा यथेचा आस्वाद घेणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आलो होतो डायरेक्ट पन्हाळ्यागडावर. आता तिथं जाऊन कनी आपण बघायचं जेवण बिवण कसं आहे काय आहे. इथं मी आहे, आप्पा आहे, संदीपदा आहे. मस्तपैकी जायचं आणि जेवणाचा आस्वाद घ्यायचा आणि त्यासाठीच की नाही आम्ही आलो पन्हाळ्यागडावर. आता तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो जेवण कसं आहे आणि काय आहे ते. तर हा जो रोड आलाय ना, हा हॉटेल हिलटॉप आहे बघा. भाजप्रभू देशपांड्यांचा पुतळा आहे ना, तिथून उजव्या साईडला आल्यानंतर हा रोड आहे. तिथून गेल्यानंतर का नाही इकडे या साईडला आला असा की तुम्हाला इथं बघा राजधानी रेसिडेन्सी म्हणजे धडेल डायनिंग हा नंबर पण आहे तिथं. इथं आपण येतो. आता आतमध्ये जायचं आणि मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घ्यायचा. ह्या रोडमधनं आला सांगा डायरेक्ट इथं गाडी आम्ही पार्किंग केली आहे. इथं आल्यानंतर बघा इकडं हॉटेल ऋतू दिसतंय, इकडं स्कायलँड वगैरे दिसतंय. इथनं आपल्याला सरळ जायचं मस्तपैकी. हे बघा आप्पा इथं असं असं रोबाबाद चालला आहे. संदीप भाऊ पण आहे इथं मस्तपैकी. आणि इकडं स्कायलँड हॉटेल दिसते की नाही, तिथनं अगदी थोड्या अंतरावर गेला असा की असं मस्तपैकी की नाही डाव्या साईडला वळायचं आणि समोर दिसतं ते आपल्याला राजधानी रेसिडेन्सी धडेल डायनिंग मस्तपैकी क्वालिटीमध्ये. तर जाऊन जेवूया आपण, बघूया कसं आहे जेवण. असं आतमध्ये गेल्यानंतर की नाही मस्त ॲम्बियन्स आहे. क्वालिटी म्हणजे क्वालिटी अप्रतिम, मस्त क्वालिटी. आणि यथेच्छ असं आमचे मित्र आहेत. नमस्कार. मला घ्यायचं तुला मी त्याचं 10 रुपये ठेवायला होतो तुला. मला काय करतो मला कोण घ्यायचं ठीक आहे बरोबर नाही तू किती पण टाक मी फक्त. तर यांच्या किचनमध्ये आल्यानंतर की नाही असं मस्तपैकी की नाही ताटं लावायची प्रोसिजर चालू आहे. मस्तपैकी यथेच्छ असं ताटं लावल्यात. आणि इकडं आतमध्ये गेल्यानंतर का नाही मस्त असं मटण ना पूर्ण फ्राय. मटण फ्राय आहे काय? हां, मटण फ्राय करल्यात आपल्याला. ओके, इकडे काय चालू आहे? ते मटणची फ्रायचा मसाला. ओके, अरे वा, खेमा आहे. छान छान. मस्त. रस्सा वगैरे कुठं आहे आपला? हा तांबडा रस्सा आहे मस्तपैकी आणि हा पांढरा रस्सा आहे. इकडे आपल्या चपात्या भाकऱ्या वगैरे करण्याची प्रोसिजर चालू आहे. चपात्या भाकऱ्या जसं लागणार आहे तसं इथं मिळतंय मस्तपैकी क्वालिटीमध्ये. हे किचन आहे, प्रॉपर हायजीन अगदी घरगुती पद्धतीनं आहे. मस्त यथेच्छ असं. करायल्यात मस्त. आता सगळं झाल्यानंतर आपण खायचं. तुम्हाला सांगतो चव कशी आहे आणि काय आहे ती. असं मस्तपैकी की नाही ताटं वगैरे लावल्यात बघा सगळ्यांची. बघा क्वालिटी म्हणजे क्वालिटी. तर यामध्ये कसं मस्त मटण फ्राय आहे, खेमा वाटे आहे, तांबडा रस्सा आहे, इथं पांढरा रस्सा आहे, सोलकडे आहे, चपाती आहे, कांदा आहे, लिंबू आहे. मस्त घरगुती पद्धतीनं तयार केलेलं मटण. हे असं जर आपल्याला खायचं असेल तर मस्तपैकी पन्हाळ्याला यायला लागतंय धडेल खानावळमध्ये. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. जेवणाला का नाही थोडा वेळ होणार आहे म्हणून आम्ही का नाही पहिल्यांदा चिकन मस्तपैकी का नाही फ्राय घेतलंय आणि त्यामध्ये आता मस्तपैकी जरा लिंबू पिळायचा. आमचे भाऊ म्हणते तसं चाळ करून
मस्तपैकी आणि त्याचा आस्वाद घ्यायचा, म्हणजे कळेल आपल्याला की बाबा कशा पद्धतीनं आहे काय आहे. आणि असंच दिलं आपल्याला तर खाऊन बघूया कसं आहे आणि सांगतो तुम्हाला. असं चिकन घेतलंय मस्त, क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे. आणि बघा अप्रतिम विषय नॉट. क्वालिटी म्हणजे क्वालिटी एक नंबर आहे. लय भारी आहे. आमची ताटं आल्यात मस्तपैकी क्वालिटीमध्ये. हे कुठलं ताट आहे? अरे वा, मटन फ्राय ताट, यथेच्छ दणका मस्त आहे. आणि बघा इकडे आली ब्लॅक मटन, मस्त म्हणजे मस्त यथेच्छ. इकडे पण आलेला आहे मस्त. तिने दणका देणार आहेत आता. मस्त असं थाळीमध्ये की नाही भाकरी आहे, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, इकडे मटन मिटन आहे, यथेच्छ दणका देतो आणि तुम्हाला सांगतो जेवण कसं आहे. अरे वा, इथं तर बघा चाप थाळी कशी आहे. चाप थाळी, चाप थाळी. आणि इकडे आले पण मटन फ्राय. ते नन्हे आहे बघा. हे जेवायला घ्या. जेवण करतो आणि तुम्हाला सांगतो कसं आहे. 4 लोक डाऊन पहिल्यांदा का नाही असं मस्तपैकी लिंबू पिळून घ्यायचा बघा यथेच्छ. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. आणि मग दणका द्यायला चालू करायचा. जेवण करतो आणि तुम्हाला सांगतो कसं जेवण आहे. जेवणाची सुरुवात केली आहे आम्ही. आप्पा काय म्हणतोय बघा, बोल. क्वालिटी आहे. काय घेतलायस? काळं मटण. काळं मटण. भावा काय घेतलायस? शॉप थाळी आहे, शॉप थाळी एक नंबर. यथेच्छ. अरे बोल की बाबा. तू मटन फ्राय घेतले, हा. एक नंबर क्वालिटी आहे, बेस्ट आहे ना. बेस्ट आहे. खायलायस ना मग? हळदी हसू नकोस, खा पहिला. आणि असं आमचं जेवणाचं ताट चालू आहे. येथे दणका त्याचा 1500ची क्वालिटी पण लेबर आहे. हा 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 हा, यथेच्छ आहे. यथेच्छ म्हणजे यथेच्छ. प्रॉपर कोल्हापुरी पन्हाळ्या गड्यावर आणि असलं जेवण. दुसरा आणि कशाला नाद पाहिलो. हे नाद लय भारी आहे. लय म्हणजे लय भारी. विषय नॉट. चॉप आहे, चॉप प्रॉपर. लेंथ बघा, लेंथ त्याला पीस बघा कसा आहे. प्रॉपर यथेच्छ आहे. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. जेवणाची सुरुवात करून एक अर्धी भाकरी खाल्ल्या. अर्धी वाटी पांढरा रस्सा संपवला आहे. तांबडा रस्सा पण जवळजवळ संपवला आहे. सोलकढीची पण क्वालिटी एक नंबर आहे. हे पंकज गडकरी नन्नू आमच्या BF ग्रुपचे कनी सर्व प्रॉपर पद्धतीनं सगळं कनी जेवणाचा आस्वाद घ्यायल्यात. लाजू नका कसा मस्तपैकी असं मटन खावा. चपाती बरोबर आस्वाद घ्यायल्यात. इथं संदीप भाऊ आहे, इकडं आप्पा आहे. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. भाऊ जरा लाजाला आहे. हसतोय जेव प्रत्येक वेळेला. हसू नकोस रे, खा. शान्या खायला लाजाय नाही कधीच लाजाय नाही. प्रसिद्धी म्हणून तो लाजा नाही. खायला लाजाय नाही, कधीच लाजाय नाही. हा, असं जेवणाचा आस्वाद घेऊया आम्ही. शेजारी बसलाय, कधी नाही ते आलाय. ह्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये आता कायम ह्यो असणार आपल्याबरोबर. ह्याला आता कायम घेऊन जायचं. चांगला आहे हो, करते राव व्यवस्थित. काम बिम करते व्यवस्थित असते. पोरगं राव आमचा दोस्त आहे त्यो चांगलं. हा विषय नाही. लाजते हो जरा, एवढा विषय.
पण जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे. मस्त म्हणजे मस्त आहे. सगळं आमचं आवरल्यानंतर असं मस्तपैकी राईस आला. बस बस एक नंबर. रोजाना दावत राईस. गरम गरम राईस, असं मस्तपैकी रस्सा, यातला आता जो मटण आहे ते शिल्लक, ह्यो चॉप, सगळं तणका द्यायचा आहे. इथं जरा आपलं इथेची ग्रेव्ही वगैरे आहे ती पण आपल्या आवरायची. क्वालिटी म्हणजे क्वालिटी, संपला विषय. मस्त असं जेवणाचा आस्वाद आम्ही घ्यालोय सगळेजण क्वालिटीमध्ये. भाताची क्वालिटी पण लय भारी म्हणजे लय भारी आहे. विषय नाही, क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे. राईस पांढरा तर एक नंबरच आहे, विषय नाही. सोलकढी तर आता मी एक अखंड ग्लास संपवला, आता अनेक मागवणार आहे. एवढं भारी आहे. रस्सा आहे, रस्सा भारी म्हणजे भारी आहे खरंच. या तुम्ही कवा तरी, या असलं काहीतरी खायचं जाओ. आयुष्य खूप सुंदर आहे. हे असलं काहीतरी खाल्ल्यानंतर आणखी सुंदर होते. असं बघा काजू बिजू मटण बिटन काय जावा. आयुष्यात दुसरं काय आहे, हे खाल्लं पाहिजे. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. 2 घास कमी खाल्ले. ते काय आले माहिती आहे का, प्रत्येक वेळेला माझ्याकडेच बघायला आहे. मोबाईल काढला की हसायला आहे. कसं आहे खरं जेवण, चांगलं आहे की नाही? बरं आहे जेवण. नको राईस, राईस आता आलाय. आता मला नको आहे, पुष्कळ झाला. मी सोलकढी पिणार आहे. सोलकढीचा आस्वाद घ्यायचा. आहा मस्त. गेला बघा. भासू नको, ठसका लागल. ठसका लागला शिजतात पी. त्यांनी सपोले बघा कसं जेवण सपोले म्हणजे आपण कसं कायम म्हणतोय तसं जेवण सपोले म्हणजे टॉपचा विषय. त्याच्या पद्धतीनं जेवण सगळे सपोरलेले आहेत. माझं पण झालेलं आहे असं. चाप बीप नळ्या बिळ्या सगळ्या सेपरेट केलेल्या आहेत आपण त्या ठिकाणी. बेस्ट. ओके बेस्ट बेस्ट. तर तुम्ही पण कधी पन्हाळगडावर आला तर इथं एकदा नक्की भेट द्या. घरगुती पद्धतीचा आस्वाद घ्या. मस्त म्हणजे मस्त आहे. धडेल खानावळ पन्हाळा, बेस्ट म्हणजे बेस्ट. आणि माझ्या पण चॅनलला कवा तरी सबस्क्राईब करा. नुसतं तुम्ही व्हिडिओ बघताय, जरा लाईक वगैरे करा. जरा मला पण व्ह्यूज वाढू देत की. एवढं सगळं तुमच्यासाठी दाखवतोय राव. जरा काहीतरी करा माझ्यासाठी. चला धन्यवाद. तर नमस्कार. हां तर आम्ही राजधानी म्हणून हॉटेल आहे, तळील डायनिंग. आपलं 30-35 वर्ष झालं हॉटेल आहे. आपल्यामध्ये मटन मसाला, मटन फ्राय, मटन चॉप्स, चिकन थाई, मटन थाई, अंडा करी असं हे सगळं आपल्याला मिळते. आणि आपलं सगळं जेवण हे घरगुती आहे. तरी ह्या हॉटेलला आपण आवश्यक भेट द्या. शिवतीर्थ उद्यान म्हणून आहे पन्हाळ्यात आल्यानंतर. त्याच्याबरोबर ऋतू हॉटेलच्या बरोबर बॅक साईडला आपलं हॉटेल आहे, राजधानी रेसिडेन्सी धडेल डायनिंग. आपला मोबाईल नंबर आहे 93 70 92 81 18. एक वेळ अवश्य भेट द्या. सकाळी आपलं 12-12:30 हॉटेल चालू होते ते 3पर्यंत. संध्याकाळी 7:30 ते 10 आपलं हॉटेलचं टायमिंग आहे. ओके थँक्यू.